राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसव मुक्ता वैद्य. विभाग 3. परमानंद रूपतेचा आत्माभ्यास. प्रकरण 18. प्राथमिक साधनांचा सुलभ आत्माभ्यास. पीठिका. साधकांचा अतिमहत्त्वाचा विषय असलेल्या साधनाबद्दल त्याच्यात अनेक लोपदोष आहेत. त्यामुळे तो तत्वाचा विपर्यास, साधनाचे कार्यगत करायच्या कार्यभूमीचे अज्ञान, साधनात शिथिलता, चुकीचा मार्ग, साधनाभिमान इत्यादीस बळी पडून साधनेत अयशस्वी झालेला दिसून येतो. आम्ही त्या उणिवा दाखवून देऊन त्यांचे निवारण कसे करावे याचा उपाय सांगत आहोत. 2. अनुभवी सत्पुरुषाकडून श्रवण करण्याचे महत्त्व. वेदांताचा अत्युच्च सिद्धांत असलेला आत्मसाक्षात्कार कसा साधावा याबद्दल साधकांना अभ्यास सांगून आणि ते कोठे चुकतात ते दाखवून देण्याचे काम विवरण पिंजून केले तर शिखर गाठता येते. सिद्धांत नुसता जाणून त्याचा अनुभव घेण्यास गेलो तर पाय घसरून दिशा सापडेना असे होते. त्यासाठी शास्त्राने किती सांगायचे तेवढे सांगून शेवटी अनुभवी गुरुमुखानेच श्रवण करावे असे ते सांगते. 3. बरेच साधक रोज आम्हीसुद्धा साधन करावे म्हणतो असे म्हणतात, पण पुढे काय ते करायचे आहे असे म्हणत साधनाभ्यास पुढे ढकलत असतात. हे खरं आहे. असे साधक कधीही काहीही प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. जीवाला स्वार्थाची वकिली चांगली करता येते. तो कपाळ उंचावून बोधकाला तुम्ही जे सांगता त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी विचार करता येईल असे उत्तर देतो. 3. करे तो श्यामल नाही तो चांदल. करणाऱ्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तो रात्र होण्याआधी थोड्या वेळात सर्व कामं करून टाकतो. पण काहीतरी सबबी सांगणाऱ्या अंगचोराच्या हातून चंद्र सूर्य असेपर्यंत काही होणार नाही. साधनाभ्यासालाही हाच नियम लागू पडतो. 4. निरूपणकाळीच अभ्यास करा. सर्व श्रवण संपल्यानंतर एकदमच अभ्यास करूया असे म्हणाल तर तेव्हा निरूपण कार्यक्रम संपल्यानंतर अभ्यासाला उत्साह येत नाही. किंबहुना त्यानंतर ऐकलेल्या निरूपणातील बहुतेक भाग विसरला जातो आणि त्यावेळी अभ्यास सुरू केला तरी संशय निर्माण होऊन पुन्हा गुरु येतील तेव्हा विचारूया असे मनात येऊन तो अभ्यास तेथेच राहून जातो. त्यानंतर 4-5 महिन्याचा दीर्घकाळ व्यर्थ घालवतो आणि साधक कोरा तो कोराच राहतो. 5. अभ्यास सफल होत नाही याचे कारण. साधक आपल्या आयत्या वेळी ढिला पडतो हेच होय. महिने कुस्तीची तयारी करून प्रत्यक्ष कुस्ती खेळायच्या वेळी हातपाय घालणाऱ्या अपयशी पैलवानाप्रमाणे त्याची स्थिती होते. पण कार्यभागाकडे लक्ष असणारा साधक मात्र प्रत्यक्ष कृती करण्याच्या वेळेची प्रतीक्षा करतो आणि वेळ येताच थेट अभ्यासाचा बाण सोडून छेद करतो. 6. अनेक साधक अभ्यास करतात थोडा पण बोलतात फार. ते आम्ही साधन करणारे असा अभिमान बाळगत इतर साधक अनभ्यासी, साधन न करणारे असे त्यांना तुच्छ लेखून बोलतात. मोठे फार साधन करण्यात निमग्न असणारे महात्मा रूपी सिंह कोठे आहेत कोण जाणे. हे लहान सहान साधक रूपी उंदीर मात्र फार मोठा आवाज करतात. झालं. 7. विवेकी साधक जे जाणायचे आहे ते थोडक्यात जाणून घेऊन अभ्यास आत्मसात करून घेतो. पण अविवेकी साधक मात्र कितीही ऐकले तरीही अजूनही ऐकायला हवे असे म्हणतो, पण आचरणात कसे आणावे हे ते पाहत नाही. प्रत्यक्षात तसे राहणे म्हणजेच अभ्यास करण्याची रीत. नुसते उत्तर कुमारासारखे. असे असायला हवे, तसे असायला हवे
असे म्हणत बसायचा परिपाठ केला तर झाले असे नाही. आत्माभ्यास करण्यास प्रापंचिक कामं आड येत नाहीत आणि प्रापंचिक कामं करण्याला आत्माभ्यास आड येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. साधक मात्र आपली प्रापंचिक वृत्ती न सोडण्यासाठी कामाची विनाकारण सबब सांगत असतो. खरं म्हणजे अभ्यासाच्या एकाग्र वृत्तीने कामं किती सहजासहजी होतात आणि पुन्हा ती साधकांना कशी सुरक्षितपणे आत्माकार होण्याच्या स्थितीत आणून सोडतात, ही गोष्ट अभ्यास प्रवीणच जाणे. 9. दिवसभरातील 24 तासाच्या अवधीत सहज आत्मस्थितीचा त्याग करून द्वैत ग्रहण करायला लागणारी आवश्यकता खरं तर फार कमी वेळ असते. पहाटे उठून शौच, मुखमार्जन आणि स्नान करताना, फिरायला गेलो असताना, खेळ व्यायामादी करताना, भोजनाच्या वेळी संपूर्ण रात्र सहज आत्माकाराने राहायला काय हरकत आहे. पण विनाकारण चरवण करणारी प्रापंचिक वृत्ती आणि दुसऱ्यांच्या वाशफळ प्रलापाचे, लौकिक भावनांचे कल्पनाराज्य वाढवून आत्माभ्यासाला संधी देत नाहीत. 10. आत्माभ्यास करणाऱ्या साधकांनी व्याप वाढवून सदैव लक्ष द्यावा लागणाऱ्या जादा उपाधी सोडून देणे हेच योग्य आहे, किंवा त्या आपला बंधू, मुलगा किंवा विश्वासू व्यक्तीकडेही सोपविता येतात. श्रेष्ठ आत्मसाधनेसाठी सर्वही मीच करायला हवे अशा लौकिक बुद्धीचा त्याग का करू नये. 11. वेळेचा साधनेसाठी उपयोग कसा करावा. गप्पा गोष्टीत निरर्थक घालवलेला 1 तास, सामान्य प्रपंचाच्या कामासाठी घालवलेला 1 तास, श्रेष्ठ विचार करण्यात घालवलेला 1 तास आणि आत्मानुसंधान व ईशभक्ती इत्यादी उन्नत साधनेत घालवलेला 1 तास, हे सर्व समान अवधीचे आहेत. अर्थात 1 तास हा आपल्या इच्छेप्रमाणे फल देणारा कल्पवृक्षच आहे. असे म्हटले तर कल्पवृक्षाकडे ताक मागणाऱ्या दरिद्राप्रमाणे वेळेकडून क्षुल्लक काम करून घेण्यापेक्षा कल्पवृक्षाच्या योगे कुबेर झालेल्या भाग्यपुरुषाप्रमाणे त्याच वेळेत परमपद देणारे साधन का करू नये. 12. वेळ जात नसेल किंवा भरपूर वेळ मिळत असेल तर ती वेळ पैसा मिळवणे, कथा कादंबरी वाचणे किंवा सिनेमा पाहणे अर्थात कामकांचन विषयातच घालवायला हवी का. वेळ घालवण्यासाठी केलेले हे बाधक उपाय सोडून देऊन त्याच वेळेचा अध्यात्मवाचन, आत्मानुसंधान इत्यादी श्रेष्ठ साधन करण्यासाठी का उपयोग करून घेऊ नये. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.